नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर RM एडिट्स। आज आपण आलो आहोत सातारच्या अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक अशा स्थळी, देव खंडोबाचे प्राचीन देऊळ पाल खंडोबा मंदिर। चला तर आजचा धमाल आणि माहितीपूर्ण ब्लॉग सुरू करूया। मी आता पोहोचले पाल गावात, जे साताऱ्यापासून साधारण 28 किलोमीटर अंतरावर आहे। रस्ता एकदम सुंदर आहे आणि मंदिराचं वातावरण तर अगदी शांत आणि आध्यात्मिक आहे आणि स्वतःच्या गाडीने किंवा बसने इथे सहज पोहोचता येतं। पाल गावाचं जुनं नाव राजापूर होतं। असं म्हणतात की खंडोबा देवांनी इथल्या एका भक्त मुलीला म्हणजे पाळाईला दर्शन दिलं आणि तिच्या नावावरूनच पुढे या गावाला पाल हे नाव पडलं। खूप छान भक्तिकथा आहे ही। चला तर मग तुम्हाला या 500 वर्ष जुन्या हेमाडपंथी मंदिराचं दर्शन करून देते। हे खंडोबा देवाचं मुख्य मंदिर इतकं प्राचीन असूनही अजूनही किती भव्य दिसते पहा। मी आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येते। इथं मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि बरोबर दुसऱ्या बाजूला आहे मारुतीरायाचे देऊळ। हनुमानजीची ही मूर्ती एकदम टणक व शक्तीने भरलेली दिसते। मारुतीरायाचा आशीर्वाद घेऊन पुढे मुख्य मंदिराकडे जाऊया। आपण खंडोबा देवाचे मुख्य दर्शन करायला पुढे जातोय। आता आपण थेट जातोय पालच्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजेच खंडोबा देव आणि म्हाळसा देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे। चला तर मग आता तुम्हाला घेऊन जाते खंडोबा देव आणि म्हाळसा देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे। हे मंदिर सुमारे 500 वर्ष जुनं आहे। दगडी भिंती, कोरीव स्तंभ आणि हेमाडपंथी बांधकाम अजूनही किती सुंदर टिकून आहे पहा। आणि हा आहे गाभाऱ्याचा मुख्य प्रवेश। आत खंडोबा देव आणि म्हाळसा देवीची पितळी मुखवटे रूपातील मूर्ती आहे। आत बाणूबाईचीही एक सुंदर काळ्या दगडाची मूर्ती आहे। खंडोबाच्या कथेतील हा भाग खूप महत्त्वाचा असून इथल्या भक्तांमध्ये बाणूबाईला खूप मान आहे। खंडोबा देव आणि म्हाळसा देवीचं मनभर दर्शन झाल्यावर आता आपण मंदिराभोवतीच्या परिसरात फिरतोय। इथलं संपूर्ण वातावरण खूप शांत, स्वच्छ आणि प्राचीनतेने भरलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते मंदिराभोवतीची इतर उपदेवळे आणि इथल्या प्राचीन जागा। इथे सर्वात आधी तुम्हाला दिसतो तो नंदी। नंदीची ही मूर्ती खूप जुनी आहे आणि खंडोबा हे शिवाचे अवतार असल्यामुळे नंदीचं इथे विशेष महत्त्व आहे। खंडोबा देवाचा आणखी एक खूप महत्त्वाचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी। हा दिवस महाराष्ट्रभर मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। इतकं शांत आणि दिव्य वातावरण आहे की शब्दात सांगता येणार नाही। आणि इथे आहे श्री भैरवनाथ मंदिर। खंडोबा देवाचं हे रक्षक रूप मानलं जातं। इथे लोक रक्षा, शक्ती आणि धैर्यासाठी प्रार्थना करतात। इथली सर्वात मोठी जत्रा होती पौष शुद्ध त्रयोदशीला खंडोबा देव आणि म्हाळसा देवी यांच्या विवाह सोहळ्याची। हजारो भाविक इथे येतात। ढोल ताशांचा गजर, पूजा, भंडारा, वातावरण अक्षरशः भक्तिमय होतं। आजचा दिवस खूपच खास होता। पाल खंडोबा मंदिराचं दर्शन, गणपती, हनुमान मंदिर, नंदी, भैरवनाथ, काळभैरव सर्व अनुभव एकदम अद्भुत होते। लोकांच्या भक्तिभावामुळे आणि मंदिराच्या प्राचीनतेमुळे इथलं वातावरण एकदम खास वाटलं। जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर जे खंडोबा मंदिर भेटीची प्लॅन करत आहेत। मी आहे रेणुका आणि भेटू लवकरच आणखी एक खास ठिकाणी। तोपर्यंत जय खंडोबा।